मराठी मातृभाषा चॅनलवर आपले स्वागत। आज आपण मराठी बालभारती इयत्ता 5वी या पाठ्यपुस्तकातील पाठ क्रमांक 18 या पाठाचा संपूर्ण स्वाध्याय पाहणार आहोत। प्रश्न पहिला, 2-3 वाक्यात उत्तरे लिहा। लेखिकेला लहानपणी कशाची गंमत वाटायची? उत्तर, लहानपणी जेव्हा लेखिका कुंभारवाड्यात जायची तेव्हा फिरत्या चाकावर मातीचा गोळा ठेवून कुंभार अगदी चपळाईने लहान मोठी मातीची भांडी बनवत असे, त्याची लेखिकेला लहानपणी गंमत वाटायची। लेखिकेच्या घरी मातीची कोणकोणती भांडी असायची? उत्तर, मोगा, घट, गाडगी, टिंगाणी तसेच शगड्या आणि चुली इत्यादी मातीची भांडी लेखिकेच्या घरी असायची। लेखिकेचे आजी आजोबा मातीपासून काय काय बनवायचे? उत्तर, मातीपासून लेखिकेचे आजी आजोबा नागपंचमीला मातीचा नाग आणि बेंदाराला बैल तयार करत असत। लेखिकेला तासनतास काय बघत राहावेसे वाटायचे? उत्तर, लाकडी चौकोनातल्या काड्यांनी जुळवलेली दारावरची झगमगती तोरणे आणि लग्नाच्या वरातीतल्या नक्षत्रमाला लेखिकेला तासनतास बघत राहाव्याशा वाटायच्या। जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस का म्हटले आहे? उत्तर, जिनगरांचा मामा पाळण्यावर लावायच्या खेळण्यातील राघू, मैना अगदी खऱ्याखुऱ्या बनवायचा की पाहणाऱ्याला त्या जणू काही खऱ्याच वाटायच्या। पाळण्यावर असलेल्या चमचमणाऱ्या चांदण्यांची शोभा भुलवत असे, म्हणून जिनगरांच्या मामाला लेखिकेने कसबी माणूस म्हटले आहे। कामट्यांपासून काय काय बनवता येते? उत्तर, रवळ्या, करंड्या, सूप, टोपल्या, चाळण्या, परड्या, चटया, पेट्या, खुर्च्या, पाळणे, टेबल इत्यादी गोष्टी कामट्यांपासून बनवता येतात। चिमाच्या घरी काय काय बनवलेले असायचे? उत्तर, चिमाच्या घरी गोफण, शिंकी, कासरे, मुसकी, दोर, पिशव्या, ताक घुसळविण्यासाठी वापरत असलेल्या रवीची लहान दोरी इत्यादी गोष्टी बनवलेल्या असायच्या। शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबिरंगी कपड्यांच्या तुकड्यांपासून आजी काय काय शिवायची? उत्तर, शिंप्याने आणून दिलेल्या रंगीबिरंगी कपड्यांच्या तुकड्यांपासून आजी बाहुल्या, अंगडी, टोपडी, पायघोळ, परकर, नऊखनाची चोळी, मुलांसाठी पांघरूण, मोठ्यांसाठी वाकळ, लहानग्यांसाठी दुपटी शिवायची। माहेर वाशनीचा रुबाब सासरी कशामुळे वाढायचा? उत्तर, लेखिकेच्या आजीने शिवून दिलेली कुंची माहेरवाशीन घालून सासरी गेली की त्या कुंचीचे खूप कौतुक व्हायचे आणि त्यामुळे माहेरवाशनीचा रुबाब सासरी वाढायचा।
प्रश्न दुसरा, कुणाला व का म्हटले आहे ते लिहा. अ. निर्मितीचा धनी. उत्तर, निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे, कारण पिढ्यानपिढ्यांपासून कुंभाराची कलाकुसर कायम उपयोगात येते. तसेच धार्मिक कार्यामध्ये त्याच्या कलाकुसरेला फार महत्त्व असते. तो एका मातीच्या गोळ्यापासून नवनिर्मिती करतो, म्हणून निर्मितीचा धनी कुंभाराला म्हटले आहे. भुईफुले. उत्तर, अंगणात काढलेल्या रांगोळीला भुईफुले म्हटले आहे, कारण ती फुले इतकी सुंदर रेखाटली जायची की त्या फुलांना पाहून गावाला हेवा वाटायचा. ती फुले अगदी खरीखुरी असल्यासारखी भासायची. प्रश्न तिसरा, खालील शब्दसमूहाचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. अ. तहानभूक हरपणे. अर्थ, तल्लीन होणे. वाक्य, सोहम परीक्षेच्या अभ्यासात इतका गुंतला होता की जणू तो तहानभूकच विसरला. वाह वाह मांडणे. अर्थ, स्तुती करणे. वाक्य, शाळेतील स्पर्धांमध्ये प्रथम पारितोषिक मिळवल्याने गुरुजींनी वर्गात निखिलची वाहवाह केली. ई. एटी मिरवणे. अर्थ, रुबाब करणे. वाक्य, वाढदिवसाच्या दिवशी नवीन कपडे घालून सार्थक एटीत मिरवत होता. ई. हेवा करणे. अर्थ, मत्सर वाटणे. वाक्य, सखूच्या श्रीमंतीचा मालतीबाईंना हेवा वाटला. उ. तोंडावर हसू फुटणे. उत्तर, खूप हसणे. वाक्य, सार्थकने वर्गात सर्वांना जोक सांगतात सर्वांच्या तोंडावर हसू फुटले. उ. तोंडात बोट घालणे. अर्थ, नवल वाटणे. वाक्य, तिसरीतील राणीचे सामान्य ज्ञान पाहून इतर स्पर्धकांनी तोंडात बोटे घातली. मुलांनो, या स्वाध्यायापासून तुम्हाला नक्कीच मदत होईल. हा स्वाध्याय तुमच्या वर्गातील इतर मित्रमैत्रिणींशी नक्की शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.